नमस्कार, तुमची प्रतीक्षा संपली मंडळी. फॅमिली ड्रामा आणि झी5 चा नवा एपिसोड तुमच्यासाठी हाजीर आहे प्रेक्षक हो. काय आजचा हा आपला 6वा एपिसोड. 6 म्हणजे मनोरंजनाचा षटकार. चला तर मंडळी, तुम्ही काय काय मिस केलं त्यावर पटकन एक नजर टाकूया. प्रेक्षक हो, अप्पी आमची कलेक्टर या सुपरहिट मालिकेत अलीकडे बरीच धक्कादायक वळणं येऊन गेली. अमोलच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी त्यांना माहिती त्यांचे हाल काय होतील ते. दिप्या अमोलसाठी आईस्क्रीम विकत घेत असताना किडनॅपर्स अमोलला किडनॅप करतात. घाबरलेला दिप्या जीवाच्या आकांताने व्हॅनचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो. किडनॅपिंगच्या बातमीने अप्पी आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो. काय लाल कलरची व्हॅन होती. मी त्या गाडीचा पाठलाग पण केला, पण ती लोक लांब निघून गेली. दाजी लवकर आहे तुम्ही, आता तुम्हीच काहीतरी करू शकताय. मी लगेच निघतो दिप्या, तू थांब तिकडं. आलो 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 आलो. घटनास्थळी अप्पी आपल्या वडिलांसोबत तर अर्जुनही तात्काळ तिथे येतो. अर्जुन दिप्याकडून घडलेल्या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतो. दिप्या काय झालं? कुठे गेली ती लोक? त्या साईडला. गाडीचा नंबर बघितला? नाही, गाडीला नंबर प्लेटच नव्हती. ए दिप्या, अमोलचा फोटो आहे काय का? अप्पी अर्जुनला अमोलचा फोटो दाखवते. फोटो पाहून अर्जुनच्या डोळ्यात दाटलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देतो. पण त्याचबरोबर तो पुढील प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्ज होतो. अमोलच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी त्यांना माहिती त्यांचे हाल काय होतील ते. किडनॅपर्स अमोलला एका निर्जन स्थळी नेतात आणि त्याला धमकावण्याचा प्रयत्न करतात. ए पिटुकल्या, वळवळ करायची ना, जीप काढून हातात देईल. पण त्यांना भीक घालेल तो अमोल कसला. मी नाही घाबरत, मी फसायला ना, अख्ख्या नाही तुमची. आर्या ही किडनॅपिंग प्रकरणाचा काही सुगावा लागतो का हे पाहते. सापडले बघा मॅडम. चिंचुके, एक काम करा, ताबडतोब अर्जुनला फोन करा आणि त्याला अपडेट द्या. हो. चिंचुके अर्जुनला फोन करून अपडेट्स देतो. गाडी आहे ना, कात्रज पासून 15 किलोमीटर पुढे गेले. तिथे एक पडका बंगला आहे बघा, तिथं अमोलला घेऊन गेले. बेस्ट. चिंचुके मला पत्ता पाठव लगेच. लहानगा अमोल मात्र या बिकट परिस्थितीतही खंबीर असतो. शेंशा तसा मला सोडवायला आला होता ना, तसा शेंशा तुला पण सोडवा येईल. शेवटी अर्जुन आणि अप्पी त्या निर्जन स्थळी पोहोचतात. तिथे त्यांना ती व्हॅन पार्क केलेली दिसते, ज्यावर एक धमकीची चिठ्ठी चिकटवलेली असते आणि त्या चिठ्ठीत अमोलच्या जीवाशी खेळणारा मजकूर लिहिलेला असतो. नमस्कार मॅडम सर, तुम्ही उद्याच्या उद्या माझ्या माणसांना सोडा आणि माझ्या आड येऊ नका, म्हणजे तुमचा मुलगा सुखरूप घरी येईल. नाहीतर माझा नाईलाज होईल. मला तुमच्या मुलाला मारावं लागेल. मंडळी, नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील रंगतदार घटना पाहून तुम्ही थक्क व्हाल. आई येतच असेल, तिला रिसीव्ह करायला पण खाली जाऊ. एकीकडे दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती अचानक लीलाच्या माहेरी आजीला आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी धडकतात. त्यांना पाहून कालिंदीचा आसुरी आनंद गगनात मावेनासा होतो. आले आले, कोण आहे? आपल्या मनातील जुन्या खदखदीचा वचपा काढत ती त्यांच्या दारातच अपमान करते. आजी कुठे आहेत? आम्ही त्यांना न्यायला आलोय. छान, मग उद्या सकाळी ये. दुसरीकडे एजेच्या खोलीत किशोर, प्रमोद आणि विराज थोडेसे दबकूनच प्रवेश करतात. तिथे ते अस्वस्थ एजेला आजीबद्दलची एक सुखद बातमी देतात. दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी या तिघींनाच लीलाला आणायला पाठवलं. हे ऐकून एजेला प्रथम विश्वासच बसत नाही. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती लीलाच्या घरी गेल्यात? हो बाबा. पण नंतर तो किंचितसा भारावतो. कधी कधी वाटतं की मी खूप लकी आहे. त्यानंतर एजे त्या तिघांना तिला रिसीव्ह करण्यासाठी खाली जाऊया म्हणून सांगतो. आई येतच असेल, तिला रिसीव्ह करायला पण खाली जाऊ.
बरं का मंडळी, पारू या तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या जे काही घडतंय त्याची तुम्हाला इत्थंभूत माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आदित्य सर, तुम्हाला काही झालं असतं तर माझं कुलदैवतेचं दर्शन घेऊन श्रीकांत आणि अहिल्यादेवी गुरुजींना भेटतात. कुलदैवतेचं दर्शन घेतलं. गुरुजी त्यांना अशा काही गोष्टी सांगतात की आदित्यसाठी चिंताग्रस्त असलेल्या त्या दोघांना थोडंसं हायसं वाटतं. तुमच्या मुलाची आयुष्यभराची काळजी घेणारा माणूस त्याच्या आयुष्यात येणार आहे. रस्ता क्रॉस करताना एका अपघातातून आदित्य पारूमुळे बचावतो. एकीकडे गुरुजी श्रीकांत आणि अहिल्यादेवी समोर आदित्यला जीवनभर साथ देणाऱ्या मुलीच्या गुणांचं वर्णन करत असतात. ती स्वतःपेक्षा त्याला जास्त जपेल. तर दुसरीकडे पारू काळजीपोटी आदित्यवर भयंकर रागावते. थांबा म्हणून सांगितलं होतं ना तुम्हाला. तुम्हाला नीट रस्ता बघून चालता येत नाही का? अहो, तुम्हाला काही झालं असतं तर? आदित्य आपलं म्हणणं मांडत तिला शांत राहायला सांगतो. पारू यार, मला नाहीये रस्ता क्रॉस करायची सवय. काही झालेलं नाहीये ते. प्लीज प्लीज. पारू बोलत असताना तिच्या मनातील भावना तिच्या ओठांवर येणार तोच ती थांबते. तुम्हाला काही झालं असतं तर माझं आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे देवी आईनं मी काय उत्तर देणार होते. मात्र आदित्य तिचं गुणगान गात राहतो. पारू, खरंच खूप टास्क होता. तुझ्या प्रेझेन्स ऑफ माइंड मुळे आपण वाचलोय. कसं जमतं का तुला एवढं सगळं? पारूच्या हसण्याचे आणि रागावण्याचे आदित्य सुरेख वर्णन करतो, ज्यामुळे पारू सुखावते. असताना किती गोड दिसतेस यार तू. पण अशी रागवली होतीस तेव्हा पण अशी छान रुबाबदार दिसत होतीस. एकदम आईसारखी. गुरुजी श्रीकांत आणि अहिल्यादेवीला सांगतात की आदित्यला प्रत्येक संकटातून वाचवणारी मुलगी त्याच्या आजूबाजूलाच वावरत आहे. त्या मुलीचं पुण्य आणि तुमची ईश्वरावरची श्रद्धा तुमच्या मुलाला प्रत्येक संकटातून वाचवेल. त्यामुळे ते त्या दोघांना निश्चिंत व्हा म्हणून सुचवतात. आणि हो मित्र, 7व्या मुलीची 7वी मुलगी या थरारक मालिकेतील रोमांचक ट्विस्ट पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. एकाच वेळी नेत्रा आणि रुपालीच्या कानात विचित्र वीणेचे सूर निनादू लागतात. दोघीही अस्वस्थ होतात. विचित्र वीणाचा आवाज येतोय. मग वीणा कुठे आहे? रुपाली वीणा कुठे असेल याचा कानोसा घेऊ लागते, तर अद्वैतला नेत्रा अशी का वागते ते समजत नाही. तर काय झालं? तुम्हाला आवाज आला ना? नाही आला. कसला आवाज? नेत्रा अद्वैतला सांगते की विरोचक पुन्हा विचित्र वीणा वाजवतोय. विचित्र वीणेला पाहताच रुपालीला आसोरी आनंद होतो. तर शेखर रुपालीला अदृश्य अशा वीणेवर बसलेली पाहून स्तब्ध होतो. अचानक रुपालीला दिसणारी विचित्र वीणा अदृश्य होते आणि तिला ठाम विश्वास बसतो की विरोचकाला आता कुठली तरी अद्वितीय शक्ती मिळणार आहे. म्हणजे विरोचकाला कुठली तरी शक्ती मिळेल. तिच्या मनात विरोचकाच्या शक्तीबद्दलचे विचार घोळू लागतात. विरोचकाला शक्ती मिळवायलाच हवी. आणि रुपालीचे ते रूप पाहून शेखरला तिच्याबद्दल विचित्र संशय येऊ लागतो. प्रेक्षक हो, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री. फक्त झी5 वर, कारण झी5 टीव्ही आहे आपला टीव्ही.